गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। कस्टम अधिकाऱ्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला, सोनसाखळी व पर्स लांपास। नमस्कार, मी मीनाक्षी घोडके। नवी मुंबईतील उल्वे परिसरात एका कस्टम अधिकाऱ्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वाशीतील एसबी बारच्या मॅनेजरसह त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केला असून मारहाणीनंतर अधिकाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि पर्स लांपास करण्यात आले आहे। प्राप्त माहितीनुसार विनय कुमार असे जखमी अधिकाऱ्याचे नाव असून ते उल्वे येथील त्यांच्या निवासस्थानी परतत असताना ही घटना घडली। वाशी येथील एसबी बारच्या मॅनेजर सुधीर शेट्टी, त्यांचे साथीदार करीम मुल्ला आणि ऑटो चालक रणजित सिंग यांची पायल एसबी बारमधील गायिका आणि सुधीर शेट्टीची प्रियसी व इतर 2 महिलांच्या सांगण्यावरून कट रचला होता। उल्वे येथे कस्टम विभागाचे अधिकारी विनय कुमार यांच्यावर भर दुपारी प्राणघातक हल्ला करून त्यांच्याकडून सोनसाखळी व पर्स लांपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी उल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासात 3 संशयितांची नावे समोर आली आहेत। या प्रकरणी उल्वे पोलीस ठाण्यात CR नंबर 1-2025 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS च्या कलम 324(1), 126(2) आणि 324(6) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तपासादरम्यान खालील 3 नावे संशयित म्हणून पुढे आले आहेत। सुधीर शेट्टी वय 36 वर्ष राहणार उल्वे, करीम मुल्ला मालीवाले वय 36 वर्ष राहणार उल्वे, रणजित वीरेंद्र सिंग वय 26 वर्ष राहणार कोपरी वाशी। सदर घटनेत विनय कुमार यांची गाडी अडवून लोखंडी रॉड, क्रिकेट बॅट, स्टॅम्प आणि लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व पर्स जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले। जखमी अधिकाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। उल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। उल्वे परिसरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी अधिक चौकशी करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे।